मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे. मुंबई पुणे महामार्गावर 3 ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ट्रकमधील साहित्य आणि पेंट सदृश्य साहित्य रस्त्यावर विखुरलं. त्यामुळे फक्त एकच लेन सुरू आहे. बोरघाट पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. तर या अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय मुंबई पुणे महामार्गाची. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. मुंबई पुणे महामार्गावर 3 ट्रकचा हा अपघात झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने वस्तू या महामार्गावर विखुरल्या. या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संतोष दळवी हे आपल्या सोबत जोडले गेले आहे. संतोष, काय सांगाल, नेमका कसा हा अपघात घडला आणि सध्याची काय स्थिती आहे? फराह, पुण्याहून मुंबईकडे हे ट्रक जात असताना नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ हा अपघात झालाय. कलर घेऊन जाणारे हे 2 ट्रक, एक कंटेनर यांच्यात हा अपघात झालाय आणि ट्रक मधील या अपघातामध्ये 2 जण ठार झालेत आणि इतर 2 जण जखमी झालेत. कलर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक फेल झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे आणि ते पुढच्या कंटेनरवर धडकला आणि त्याच्या मागून येणारा दुसराही तो कलरचा ट्रक होता, तो त्याच्यावर पुन्हा आदळला. त्यामुळे ट्रक मधील जो कलर होता तो महामार्गावर अस्ताव्यस्त पडल्याने काही काळ इथली वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग, बोरघाट पोलीस आणि इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आता सर्वप्रथम जी 1 लेन चालू करण्यात आली होती महामार्ग पोलिसांकडून, आता 3 लेन सुरू झाल्यात. अजून अद्याप 1 लेन सुरू व्हायची आहे. महामार्गावरील जे ट्रक पडले होते एक्सप्रेसवेवरील ते हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. बरोबर आहे संतोष. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.